करण्यामागे या सर्व संघ मालकांचा सर्वात मोठा हात आहे, हातभार आहे, सहकार्य आहे. मैजी खारीक साहेबांना देखील सन्मानित आपण करूया. आज त्यांची उपस्थिती, त्यांचा संघ मैदानात खेळतोय, संघाची बॅटिंग आहे. दरवर्षी मग स्पर्धा जिंको, चॅम्पियन बनो किंवा नाही, परंतु हार जीतपेक्षा खेळ महत्त्वाचा आहे. तालुक्यातील खेळाडूंना प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. यासाठी महेशदादा खारीक नेहमी आपला संघ बांधतात आणि महेशदादा खारीक यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर मी विनंती करतोय अभिषेक गायकर यांना की आपल्या शुभ हस्ते केलंय. अनिल माळी यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण AR ब्रदरचे संघ मालक रुपेशजी भोईर आणि आकाशजी घरत साहेब यांना सन्मानित करावं. रवींद्रजी भोईर हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपणास विनंती, आपण मंचावरती या. पंच फक्त 2 मिनिटं थांबा, म्हणजे कोणताही डिस्टर्बन्स होणार नाही. रवींद्रजी भोईर, जनार्दनजी भोईर साहेब, आपण मंचावरती यायचं. AR ब्रदरचे संघ मालक आकाशजी घरत आणि त्याचबरोबरीने रुपेशजी भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. हा एक लक्षात असू द्या, वायरला चेंडू लागला, झेल घेतला, कॅच आहे. षटकार गेला, षटकार आहे. वायर ग्राह्य धरली जाणार नाही, हे लक्षात असू द्या. तुम्ही कॅच पकडली आतमध्ये तरी कॅच व्हॅलिड आहे. बाहेर गेला तर षटकार, आतमध्ये पडला तुम्ही दावा घेऊ शकता. डेड वगैरे अजिबात नाही. आणि समोरचं जे झाड आहे त्या झाडाला चेंडू लागला, म्हणजे वरती जे आहेत फांदे आहेत त्यांना चेंडू लागला, संदेश पाटील, तर तो षटकार आहे. आणि प्रशांतजी घरत यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. शाबुद्दीन शेख यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण करावा. खरं तर यंदाच्या वर्षी देखील डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला कर्जत प्रीमियर लीग घ्यायची होती. आमदार साहेबांचं तसंही म्हणणं होतं, परंतु आपण थोडे उशिरा झालो. सर्व पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न झाला. या आपण करतोय चालू मॅच. यस, मॅच स्टार्ट होते. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. कर्जत प्रीमियर लीग हे पर्व 8वं. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय ऋतिक दळवी आणि त्याला फेस करेल कुमार पाटील. पहिला चेंडू, पहिलाच फुलटॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो व्हायला हवा होता. कुमार पाटील त्याच्या समवेत आहे पंकज बदे. कुमार पाटील शेलूचा, पंकज बदे कळमचा. ऋतिक दळवी लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला, माफी असावी, ऑफ साईडला ड्राईव्ह केला. KPLच्या 8व्या पर्वाची पहिली धावफलकावरती जोडली जाते. खरं तर यंदाच्या वर्षी देखील डे नाईट फॉर्मॅट, गेल्या वर्षी डे नाईट फॉर्मॅट प्रसादजी धुर्वे साहेबांनी संपन्न केला. रायगड विरोधात ठाणे, काय प्रेक्षकांची गर्दी होती, प्रचंड प्रतिसाद. आणि स्वतः मनोहर शेठ थोरवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यंदाही आमदार साहेबांचं सर्वात मोठे योगदान या स्पर्धेसाठी लाभलं. त्यांच्याच अखत्यारीत कर्जत प्रीमियर लीग मला असं वाटते नेहमीच संपन्न होते. हे जे सगळे पुरस्कार आहेत, कोणालाही तुम्ही विचारलं तरी ते सहजरित्या म्हणतात की आम्ही नाही पुरस्कृत केले, हे आमदार साहेबांनीच केलेलं आहे. फुलटॉस बॉल, पंकज बदेचा पहिला षटकार. साहेब यांच्या वतीने हा पहिल्या षटकारासाठी पंकज बदेसाठी मात्र 500 रुपयांचा कॅश प्राइज. धन्यवाद. ते मंचावरती असलं की पारितोषिक येणारच खेळाडूंसाठी. शॉर्ट पिच बॉल, पुन्हा पूल केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. बॅक टू बॅक 2 षटकार.
या चेंडूवरती जर का षटकार आला तर मनोहर शेठ तुर्वे साहेबांकडून पंकज बदेसाठी आणखी 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. बॅक टू बॅक 2 षटकार. कळमचा हा ताबडतोड फलंदाज लॉंग ऑफला केसला. व्हॉट अ ग्रेट शॉट. सलग 3 षटकार पंकज बदेच्या बॅटमधून. पंकज बदेसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. स्वतः ते संघ मालक आहेत. खरं तर कळमचा आपण विचार केला या गावाचा तर टीम यंदाच्या वर्षी जास्त कुठे खेळत नाहीये, कारण ते सगळे पोलीस भरतीमध्ये आणि ठीक 8:30 वाजता आलाय. खेळपट्टी तुम्हाला न्याय देते तुम्ही वेळेत उपस्थित राहिलात तर. त्याला विचारलं देखील एवढ्या लवकर, कारण सर्वांना ठाऊक आहे 9 9:30 वाजता मॅच चालू होईल. नाही दादा, खेळपट्टी पाहिली की बरं वाटतं. पहिल्यांदा आला, खेळपट्टीला नमन केलं आणि आता सलग 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. स्क्वेअर कट. काय कमालीची फटकेबाजी चालू आहे. आउटफील्ड फास्ट क्रीडांगणाची चौकार. साठी आम्हाला पाण्याची व्यवस्था ज्यांनी मुबलक पाण्याची व्यवस्था ज्यांनी करून दिलेली आहे, उपसरपंच शीर्ष ग्रामपंचायतीचे सन्माननीय रवींद्रजी भोईर साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती संपन्न करतोय. धन्यवाद. बाईक देखील आले. प्रितेशजी बोंबे साहेब, अंकुजी बोंबे साहेब, तुमचे मनापासून आभार. खरं तर तुम्ही आवर्जून याच स्पर्धेला, परंतु ज्यावेळी ही बाईक देण्यात येईल त्या खेळाडूला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी जरूर या. धन्यवाद रवींद्रजी बोरी साहेब. या संपूर्ण स्पर्धेसाठी मुबलक पाण्याची व्यवस्था तुम्ही आम्हाला करून दिलीत. सलग 3 षटकारांसाठी पहिल्या षटकारी ते 500 होतेच. सलग 3 षटकार मारले त्यासाठी मनोहर शेठ तुर्वे यांच्या वतीने 1000 आणि महेशदादा खारीक यांच्या वतीने देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावा झाल्यात त्या. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावा झाल्यात 23. कुमार पाटील टेक्निकली स्ट्रॉंग बॅटर आहे. बॅकफुटला जात लेट कट खेळलाय. बॉल सीमारेषा पार. त्याच बॉलवरती मात्र खेचतोय कुमार पाटील इथे चौकार. बाहेरच्या चेंडूचा पाठलाग केला होता. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. AR ब्रदर्स टीमची सुरुवात थोडी जोखीमेची झालेली आहे. 6 षटकांचा सामना. खरं तर सर्वांना टेन्शन आलं होतं की 6 ओव्हरच्या मॅचमध्ये कदाचित सावकाश खेळतील, परंतु पंकज बदेचे इरादे काही वेगळे होते. बॅटची कडा आणि ते फर्स्ट विकेट डाऊन. कुमार पाटील बाद. डेच्या स्पर्धांना तर वेळखाच बसलाय. नाईटच्या स्पर्धा हळूहळू येतील. डे नाईटच्या स्पर्धा. परंतु कर्जत प्रीमियर लीगचं नेहमी आयोजन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात असतं, परंतु सर्वांना ठाऊक आहे यंदाच्या वर्षी निवडणुका अन्य काही कारणास्तव आपल्याला ही स्पर्धा यंदाच्या वर्षी थोडी लेट घ्यावी लागली. अनेक आठवणी आहेत कर्जत प्रीमियर लीगच्या. मी मगाशी देखील म्हटलं की प्रसाद दादांनी गेल्या वर्षी डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली होती. तेव्हाही सर्वात मोठं अर्थातच आमदार साहेबांचंच योगदान लाभलं होतं. चौथं पर्व मला अजूनही आठवतोय, जेव्हा वरईची स्पर्धा, कोरोना काळ होता, वाटलंही नव्हतं की स्पर्धा होईल की नाही होणार.
परंतु आमदार साहेबांनी शब्द दिला, तुम्ही चिंता करू नका, फक्त जे प्रोटोकॉल्स आहेत ते पालन करा. आणि ती स्पर्धा संपन्न झाली. कशेळेला स्पर्धा झाली होती, तेव्हाही खूप जल्लोषात आणि कडाव मध्ये देखील दोनदा KPL ची स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेची सुरुवात खरं तर वावळोलीच्या क्रीडांगणापासून झाली. पहिल्यांदा KPLचं आयोजन करण्यात आलं. जय भवानी क्रीडा मंडळ वावळोलीचं अधिक सहकार्य होतं असोसिएशनला. आणखी एक निर्धाव चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धाबा आल्या होत्या. 23 कुमार पाटीलने चौकारानं सुरुवात केली, परंतु तो बाद झालाय. पंचांकडे अपील, परंतु नाही, आकाश थांबलाय, कारण त्याला ठाऊक आहे की बॅटला बॉल लागलाय. पहिल्या ओव्हरमध्ये षटकारांचा पाऊस पंकज बदेच्या बॅटमधून आला. सलग 3 षटकार त्याने खेचले. 23 आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्यासाठी पारितोषिक देखील आले. पहिला षटकार मारला तेव्हा मनोहर शेठ तुर्वे साहेबांनी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं. सलग 3 षटकार आले तेव्हा 1000 रुपयांचं पारितोषिक आमच्या दोन्ही मान्यवरांनी दिलं, मनोहर शेठ तुर्वे साहेब आणि मयजी खारीक साहेब यांच्या वतीने. एक लक्षात असू द्या, नॉन स्ट्रायकिंग एंडचा जो बॅटर आहे त्याने विकेटच्या बाहेरूनच धावा. यस, सर्वच संघांना आम्ही सूचना करतोय. संदेश पाटीलला ठाऊक आहे खेळपट्टीचं महत्त्व किती आहे. अण्णा जे सेजल 11 संघाचे इम्पॅक्ट प्लेयर आहेत त्यांनी खेळपट्टी बनवले. 24 घंटा चोकन्ना अण्णा 10 दिवस मेहनत घेतली या खेळपट्टीसाठी. सोपं काम नाही आहे. नरेश मंडप डेकोरेटर्स तुपे बंधू, तुमचे आभार. असं वाटते गॅलरीमध्ये बसून आपण स्पर्धा पाहतोय. आकाश दुरी खरं तर हा गतीपेक्षा टप्प्यावरती निर्भर राहिलेला गोलंदाज आहे. गुणगे संघाचा हा गोलंदाज. कर्जत नगर परिषद, कर्जत तालुका, माथेरानचे देखील खेळाडू पुढच्या मॅचमध्ये खेळणार आहेत. माथेरान, गिरीस्थान, नगर परिषद. सेजल 11 कुमार पाटील बाद झालाय. खरं तर पहिल्या बॉलवरती चौकार खेचला होता, परंतु त्यानंतर तो बाद झाला. फसवा चेंडू, लेग ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी. चांगली गोलंदाजी आकाश धुरीकडून. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या धावफलकावरती 30 धावा आहेत धावफलकावरती. 1 बाद 30. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्या होत्या. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा टॉससाठी. संपन्न झाला कर्जत प्रीमियर लीग 2025चा. जयजी भोसले आमचे समालोचक मित्र यांचं इथे आगमन होतं. आपलंही सहर्ष स्वागत. 6 ओव्हरची मॅच आहे. बॉलिंग चॉईस आहे की तुम्ही कोणत्या एंडने गोलंदाजी करणार आहात हे लक्षात असू द्या. 2 ओव्हर पॉवर प्लेच्या. हा विकेट किपरच्या हातामध्ये डायरेक्टली चेंडू गेला तुम्ही धावू शकता. ते नियम KPL मध्ये तरी नाही आहेत की बॉल हातामध्ये गेला मग आपण डेड बॉल मग ती धाव नाही, असं नाहीये. तुम्ही धावू शकता बिंदासपणे, हे लक्षात असू द्या. स्वतः सन्माननीय मनोहर शेठ तुर्वे साहेब मुख्यमंचावरती उपस्थित आहेत. प्रितेशजी बोंबे साहेब, अंकुशजी बोंबे साहेब, नितीनजी बडेकर साहेब,
सगळे मान्यवर मंडळी, आमचे संघमालक महेशजी खारीक साहेब, त्याचबरोबरीने ज्यांचा संघ मैदानात खेळतो आहे, रुपेशजी भोईर, आकाशजी घरत, प्रशांत घरत, सर्वांचं सहर्ष स्वागत. संदेश पाटील मैदानात दाखल झाला आणि तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी कल्पेश कांबेरे, इम्पॅक्ट प्लेयर. ड्राईव्ह केलाय समोर, थोडा हवेत हा फटका होता. कौशल्य, काल काय खेळला कौशल वाकदच्या स्पर्धेमध्ये. काल एक्सल संघाने इतिहास रचलाय, चॅम्पियन झाले ते वाकदच्या स्पर्धेचे. 5 संघ किती मोठा किती छोटा हे क्रिकेटमध्ये काही नसतं, तुमचा खेळ महत्त्वाचा. आणि काल एक्सल संघाने बाजी मारली, ते चॅम्पियन झाले. आम्हाला टी शर्टसाठी सहकार्य लाभलं प्रसाद दादा थोरवाडी, संकेतजी बासे साहेब यांचंही मनापासून आम्ही ते आभार व्यक्त करतोय. जर्सीच्या मागे तुम्ही पाहू शकता सौजन्य प्रसाद दादा थोरवे, ॲडव्होकेट संकेतजी बासे साहेब. फुलटॉस बॉल, पंकज थोडा थांबला आता, कारण पहिल्या ओव्हरमध्ये दिमागदार सुरुवात त्याने केली होती. फक्त एकच धाव कंट्रोल केलंय. खरं तर आकाश दुरी बाबूचं कौतुक करायला हवं, ज्याने दुसऱ्या षटकात फक्त 7च धावा दिल्या. आणि आता कल्पेश आला, हा वावळोलीचा गोलंदाज आहे, ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर तो गोलंदाजी करतोय. 2 इम्पॅक्ट प्लेअर का, कारण 14चा स्क्वॉड आहे. नेक्स्ट मॅच मध्ये डायरेक्ट 3 प्लेअर बदलणं सोपं काम नाहीये. फुलटॉस बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल हे लक्षात असू द्या. दोन्ही संघ आपण पुढची तयारीत राहा. टॉससाठी प्रत्येक ओव्हरला 5च मिनिटं देण्यात येतील. कुमार पाटील, बॅटची कडा आणि कल्पेशने घेतले विकेट. कॅप्टन डिपार्ट, संदेश पाटील बाद. कल्पेश कांबरेने मात्र विकेट घेतली. चला टाइमच्या बाबतीत सहकार्य करा. बॅटर आपण चला त्वरित चला, नाहीतर मग पंच तुम्हाला बाद घोषित करतील. जो टाइम आहे आज पर टाइम रूल हे लक्षात असू द्या. आणि तुम्ही देखील स्पर्धा खेळता. तीन ओव्हर नंतर कुणीही पाणी घेऊन जाऊ शकतं. म्हणजे संघातील 14 खेळाडू आहेत, 14 खेळाडूंपैकी कुणीही पाणी घेऊन जाऊ शकते, लक्षात असू द्या. प्लेयरचं नाव काय? नागेश आलाय फलंदाजीसाठी. 34 धावा. विकेट घेतले कल्पेशने. 2 विकेट गेल्यात सेजल 11 संघाच्या. पुन्हा ड्राईव्ह केलंय, गती कमी करून मात्र कल्पेशने फसवलंय सर्वच फलंदाजांना. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 35, 2 बाद 35.
स्ट्रायकर्स या दोन संघादरम्यानची पुढची लढत असेल. तीन ओव्हरमध्ये 35 धावा झाल्यात. कर्जत प्रीमियर लीग 2025 8वं पर्व. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 23. सलग 3 षटकार आले पंकज बदेच्या बॅटमधून. तो सध्या मैदानात आहे. योगेश ढोले आमचे समालोचक मित्र, त्यांचं इथे आगमन झालंय. अनेक आठवणी आहेत कर्जत प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वापासूनच्या, आणि आता हे 8वं पर्व. या तालुक्याची स्पर्धा. 35 धावा. फुलटॉस बॉल. नागेशचा खेळण्याचा प्रयत्न. फक्त एकच धाव मात्र जोडली जाते. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे. प्रत्येक इनिंग साठी एक एक रिव्ह्यू मात्र असणार आहे. पंचांना जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. वेस्टाईट्स आणि रनआउट साठीच मात्र रिव्ह्यू आहे, हे लक्षात असू द्या. 36 धावा. सन्माननीय मनोहर शेठ तुर्वे साहेब स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खर तर गेल्या वर्षी सुद्धा जेव्हा कर्जतचं क्रीडा संकुल आमदार साहेबांच्या अथक प्रयत्नांनी मात्र आपल्या कर्जतला कर्जत संकुल मिळालं, त्या मालवाडीच्या मैदानावरती ही स्पर्धा संपन्न झाली. फुलटॉस बॉल वळवला स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. पंकजचा षटकार. पंकज बदे काय बॅटिंग करतोय, क्लास बॅटिंग. 9 चेंडू 30 धावा खेळतोय, त्यामध्ये त्याचे 4 षटकार आहेत. विस्फोटक फलंदाज आहे पंकज बदे. बाबू धुरीने त्याला फसवलं होतं सेकंड ओव्हर मध्ये, परंतु आता त्याच्या विरोधात आक्रमण. पुढे टाकला बॉल, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर मधून. चांगले फिल्डिंग. हाताला चेंडू लागतोय. दुसरी धाव घ्यायची पंकजला, आणि 2 धावा मात्र इथे कंप्लीट झाल्यात. 1 शॉट आहे त्यामध्ये. यस, 1 शॉट धाव. पंचांचा अचूक लक्ष. दोन्ही पंच आमचे धनंजय कोळी लेग अंपायरच्या भूमिकेत, आणि तिकडे रुपेशजी सावंत. बराचसा अनुभव दोन्ही पंचांना. आणि सूर्यकांत आडावसर सध्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. पहिल्या पर्वापासून चला पंकज मॅच चालू करा. जो काही निर्णय असेल पंचांचा तो आपण एक काळ होता की आपल्याकडे प्रचंड फेकी चालायची, परंतु असोसिएशनचं मी विशेष कौतुक करेल. बॅटच्या अगदी कडेला बॉल लागला होता. पहा बाबूने गती कमी केले पंकजच्या विरोधात. खास करून त्याला ठाऊक आहे पंकजला जेवढी तुम्ही गती द्याल तेवढा तो आक्रमण करेल, यात शंका नाही. असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेकजी गायकर साहेब, उपाध्यक्ष अभि देवघरे, राजेजी मोडक, देवा भोईर, अनिल माळी सगळे उपस्थित आहेत. शाबुद्दीन देखील आहे. स्विच इट मारायचा होता इथे. काय गोलंदाजी चालू आहे पहा बाबू धुरी कडून. एक चांगला गोलंदाज आहे बाबू धुरी. दुसरं षटक तो टाकतो आणि धावा मात्र त्याने दिल्यात त्या अवघ्या 15. प्रत्येक ओव्हर साठी 5च मिनिटं असतील, हे लक्षात असू द्या. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. 43 धावा. 6 ओव्हरच्या मॅचेस. आडवा बॅटने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न झाला. फसवा चेंडू. 2 ओव्हर टाकल्या बाबू धुरीने, त्यामध्ये फक्त धावा दिल्या 15. AR ब्रदर्स कडून खेळत असताना 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावा आहेत त्या 43. 2 बाद 43. आपण मानवंदना दिली आणि त्यानंतर या स्पर्धेचा शुभारंभ आपण केला. सन्माननीय मनोहर शेठ तुर्वे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला. त्यांची उपस्थिती आपल्याला स्पर्धेसाठी लाभली. आमदार साहेबांची सावली म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण
कर्जत प्रीमियर लीग 2025 च्या 8व्या पर्वाचा शुभारंभ केला. धन्यवाद साहेब, धन्यवाद नितीनजी बडेकर, आपले मनापासून आभार. अंकुशजी बोंबे, प्रितेशजी बोंबे साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. या कर्जत प्रीमियर लीग मधील सर्वाधिक अर्थातच सर्वोत्कृष्ट खेळाडू जो ठरेल त्यासाठी बाईक त्यांनी दिले. नागेशचा फटका फसलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, वेगाने धावत येतोय आणि ते कॅच सोडले. नागेशचा झेल सुटलाय. झांजे ब्रदर्स आणि ग्रॅपल स्ट्रायकर्स आपल्याला टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आणि तुमचा कॅप्टनच टॉस लाईल. आय थिंक झांजे ब्रदर्स आलाय कॅप्टन. चला ग्रॅपल स्ट्रायकर सतीशजी गायकर, आपला कॅप्टन त्वरित पाठवा. अमोल मोडक आलाय कॅप्टन टीमचा बॉलिंग साठी. 45 धाबा. आडवा बॅटने लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध मारलेला हा षटकार, नागेश उतेकरचा षटकार. केव्हाही चेंडू हरवला जाईल, फुटला जाईल, भिजला, नवीनच चेंडू दिला जाईल हे लक्षात असू द्या. चला चेंडूची पूर्तता त्वरित मैदानात करा आणि 2 बॉल चॉईस करा, हे फार महत्वाचं आहे. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये कसे खेळतील, कित्येक जणांनी तर अंदाज बांधले होते की ऑल आउट होतील आपले खेळाडू. अरे असेच आहेत का? बरोबर खेळत आहेत पाक. कर्जत प्रीमियर लीग तालुक्याची स्पर्धा आहे. सगळे अंदाज त्यांनी फोल ठरवलेत. पहिल्याच ओव्हर मध्ये पंकज बदेने तर सर्वाधिक मोठं आक्रमण केलं. 51 धावा, 2 विकेट. सध्या गुड्डू भोईर आज 12th मनच्या भूमिकेत आहेत. कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद गौरव सावंत, जास्त करून स्क्रीनवरती आम्ही दिसत नाही. निकेश राऊत गुणसंख्या लेखक, वन ऑफ द लेजेंड स्कोरर नितीनजी जांजे साहेबांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. फटका फसलाय, अमोल मोडकने प्रत्युत्तर दिलंय, षटकारानंतर बाद केले नागेशला. नितीनजी जांजे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. संतोषजी जांजे साहेब आपलंही सहर्ष स्वागत. त्यांचा संघ पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे. ग्रॅपल स्ट्रायकर्स आपला कॅप्टन त्वरित पाठवा. सूरजने झेल घेतला. पहिल्याच ओव्हर मध्ये 23 धावा आल्या होत्या. सूरज चव्हाण विकेट किपरच्या भूमिकेत. यार ब्रदर्सने खरं तर कंट्रोल केले. 23, 5वं षटक 51. बाबू धुरी 2 षटकं त्याची महत्वाची राहिली आणि आता स्वतः अमोल मोडक. फटका फसलाय, हवेत आहे, कौशल आलाय, मिस्टेक होणार नाही, फलंदाज बाद होतोय. अमोल दरेकर. देखील कॅप्टन इथे उपस्थित झालाय. नितीन धुळे, यस कॅप्टन दोन्ही उपस्थित होत आहेत. धन्यवाद. अगदी वेळेत येत आहेत सगळेजण. हे कर्जत प्रीमियर लीगची हीच एक शान आहे. कर्जत प्रीमियर लीग तालुक्याची स्पर्धा, आमचा अभिमान आहे. ही मानाची स्पर्धा, आमची सन्मानाची स्पर्धा आहे. प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभतं.
पहिलाच बॉल फेस करत असताना बॅटची आतमधली कडा आय थिंक घेतली आणि ते नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. चौकार. जे करतोय नशिबाची साथ त्याला मिळाली. सलग 2 विकेट घेतल्यानंतर मात्र यॉर्कर बॉलला बॅटची कडा लागून चौकार. पुन्हा यॉर्क बॉल टाकला होता कॅप्टन अमोल मोडकने. दुसरा धावेचा प्रयत्न. विकेट किपर एंड कडे थ्रो. सूरजने काम तमाम केलं की नाही आता तिसरे पंच सांगतील. येस, सन्माननीय अंकुशजी बोंबे साहेब आणि प्रितेशजी बोंबे साहेबांनी आम्हाला ही बाईक पुरस्कृत केले आणि ही बाईक आम्हाला खरं तर ज्या शॉपमधून अर्थातच ज्या मोटर्स कडून आम्हाला मिळाले, शिवसाई मोटर्स, आकाशजी गंगावणे, प्रसादजी सोनवणे आणि सागर पवार, महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी, कर्जत नगर परिषदेचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या शेजारी खरं तर शिवसाई मोटर्स, त्यांचे मनापासून आभार. नॉट आउट आहे, बॅटर पोहोचलाय 2 धाबा. टेनिस क्रिकेट .in ची टीम आमच्या समवेत आहे आणि जो निर्णय आला तो अगदी आपल्या स्क्रीनवरती पाहत आहे. फलंदाज तिथे पोहोचलाय, चांगल्या गतीने तो मात्र धावला. अर्थातच धनंजय 13 चेंडू 31 वरती खेळतोय. पंकज बदे संघाची धावसंख्या 57. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायचे ते लक्षात असू द्या. आणि अगदी वेळेत मात्र इथे 26 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकली. खरं तर विकेटही गेल्या, तेवढा नक्कीच आपण वेळ देऊ कारण इनिंग ड्रिंक्स ब्रेक देखील होतोय, बऱ्याच गोष्टी आहेत आणि सर्व संघांना सूचित करतोय की तुम्हाला जेव्हा जेव्हा पाण्याची गरज लागेल तेव्हा तेव्हा तुम्ही पाणी मागा. कारण दरवर्षी ही स्पर्धा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होते, पहिल्यांदा ही स्पर्धा फेब्रुवारीमध्ये आपण घेतोय. 57 धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता सर्वांच्या नजरा असतील त्या पंकज बदेवर. कल्पेश आलाय, पहिलाच बॉल त्याने यॉर्क टाकलाय पंकजला. दुसरी धाव घ्यायची, पंकज पलटलाय दुसऱ्या धावेसाठी, फेक होईल आणि ते 2 धावा झाल्यात कंप्लीट, परंतु नाही, बॅटर रनआउट आहे. नरेश मंडप डेकोरेटर्स, तुपे बंधू, स्वतः अध्यक्ष साहेब उपस्थित आहेत, अभिषेकजी गायकर, देवा भोईर आणि या तमनाथ गावातील जे जे ग्रामस्थ असतील, खेळाडू असतील, त्यांनी आम्हाला सहकार्य केले या स्पर्धेसाठी, त्यांचेही मनापासून आभार. 58 धावा. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. 59 धावा 59. 5-6 ओव्हरच्या मॅच मध्ये बऱ्याच जणांनी अंदाज बांधले होते. पहिल्यांदा KPL मध्ये 6 ओव्हरची मॅच होते आणि पहिल्यांदा रॉबिन राऊंड मेथड आहे, नाहीतर दरवर्षी लेग स्टेजच्या मॅचेस असायच्या. 4 टीम एका ग्रुपमध्ये असायच्या, मग त्यांच्यामध्ये मॅचेस व्हायच्या. यावेळी लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, डीप मधून फिल्डर आलाय, थोडा थांबतोय, फेक होईल, नॉन स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा आणि बॅटर रनआउट होईल. धावा 60, विकेट 6.
मोठ्या फटक्यांसाठी फुलटॉस बॉल लॉंग ला खेचलाय, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पंकजचा फटका इथे फसलाय, बाद होतोय पंकज मध्ये. 15 तर कोणत्याही फलंदाजाने इम्प्रेस केलं नाही. ज्या पंकजने पहिल्याच ओव्हरमध्ये 23 कुठल्या होत्या, सलग 3 षटकार मारले होते, एक चौकार ज्याने मारला होता, असं असताना देखील धावा लास्ट ओव्हरला आता 60च आहेत. म्हणजे बाबू दोरी, त्याचबरोबरीने अमोल मोडक आणि कल्पेश कांबरे यांचं विशेष कौतुक करायलाच हवं. बाबू दोरी गुणगेचा, अमोल मोडक आणि कल्पेशचा विचार केला तर वावळोलीचे खेळाडू पहाटे 4 वाजेपर्यंत खेळलेत आणि आता पुन्हा KPL ला वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतात. एकेरी दावेने टेन्शन होणार नाही. आजकाल वाईट यॉर्कर टाकण्याचा फंड आलेला आहे. मैदानात दाखल झालाय तो तानाजी कडू, कित्येक वर्षांचा अनुभव. याच मैदानावरती पारगावच्या विरोधात गुणगे संघ खेळला होता. मला ती आठवण करून द्यायला नक्कीच आवडेल. कोणी तयार नव्हतं. तानाजी कडूने सांगितलं कोणताही संघ असू दे मी खेळेल पारगावच्या विरोधात, आणि एकमेव षटकार मारला होता. मी जिथे बसलोय ना तिथेच तो षटकार आला होता तानाजी कडूचा मिड विकेटला, त्या एंडने, अपोजिट एंडने, ज्या एंडने आता खेळतोय त्याच्या अपोजिट एंडने. आठवणी येत. तमनाथची स्पर्धा होती. नाईट स्पर्धेमध्ये तो षटकार त्याने खेचला होता. धीम्या गतीचा बॉल पुन्हा बाहेर काढलाय, परंतु पंच इथे इशारा करतायत हा व्हाईट बॉल. हे लांब लचक षटक आहे, परंतु धावांवरती नजर टाकली ना तर फक्त 10 धावा दिल्यात. किती किफायतशीर गोलंदाजी आहे पहा. मागच्या 2 वर्षांचा आलेख कल्पेशचा आपण पाहिला तर तो सर्वांनाच मात्र इम्प्रेस करतोय. 5 वाईट आणि धावा दिल्यात 10. बॅटची कडा घेतली आणि ते नशिबाची साथ मिळते बॅटरला. अनिकेत आहे, तमनाथचाच खेळाडू आहे. 2 धावा, 2 धावेने स्कोर 64, 64. विकेट गेल्यात 7. लास्ट बॉल. दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहा. ग्रॅपल स्ट्रायकर्स आणि त्याचबरोबरीने त्यांच्या विरोधात झांजे ब्रदर्स. जिंकणं महत्वाचं आहे पहिला सामना, म्हणजे प्रेशर नसेल, एक संधी तयार होईल. परंतु हरलात तर मात्र शेवटची नॉकआउट मॅच होईल. मग स्वतः गोलंदाज तिथे पोहोचतोय आणि ते विकेट शेवटच्या चेंडूवरती कल्पेशने घेतले. काय गोलंदाजी केले. 5 व्हाईट बॉल टाकले ह्या गोलंदाजाने, परंतु धावा दिल्या त्या 2 ओव्हरमध्ये 12. 6 षटकांचा खेळ समाप्त झाल्यात. सेजल 11 संघाच्या धावा आहेत त्या 64. विकेट गेल्यात 8. कंपल्सरी चेसिंग. लक्षात असू द्या मॅच टाय झाली लीग स्टेज मधल्या, कारण आता लीग स्टेज नाहीये, रॉबिन राऊंड मेथड आहे. सुपर ओव्हर असेल हे लक्षात असू द्या. फक्त आपण लास्ट डेला कंपल्सरी चेसिंग करणार आहोत. तोही निर्णय अद्याप प्रलंबित आहे, कारण आपल्याकडे जसा वेळ आहे. मी विनंती करतोय रवींद्रजी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल करावा. रवींद्रजी भोईर साहेब, आपणास विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मुबलक पाणी व्यवस्था उपलब्ध करून दिले त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण इथे टॉस करतोय. ग्रॅपल स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात झांजे ब्रदर्स. 2 इम्पॅक्ट प्लेयर असतील हे लक्षात असू द्या. 2 इम्पॅक्ट प्लेयर, एक तुम्ही बॅटिंगला वापरू शकता, एक तुम्ही बॉलिंगला वापरू शकता.
टॉस इथे संपन्न होईल आणि ते टॉस परत एकदा टॉस होईल आणि ते टॉस जिंकलाय तो मात्र झांजे ब्रदर्स या टीमने. मी दादांना विनंती करतो की आपण असं नसतं बाबा, काय निर्णय असेल पहिल्यांदा? सर आम्ही फिल्डिंग करू. हा निर्णय 6 षटकांची मॅच पहिल्यांदा KPL मध्ये होतोय, कसं पाहताय या संपूर्ण स्पर्धेकडे? 6 ओव्हरची मॅच आहे आणि लॉंग फॉर्मॅट आहे म्हणूनच बॉलिंग घेतोय जेणेकरून चेसिंगला म्हणजे आम्हाला एक प्लॅनिंगनी चेसिंग करता येईल, त्या हिशोबाने आम्ही बॉलिंग घेतोय. आयोजन खूपच सुंदर आहे, ग्राउंड पण खूप छान आहे आणि नक्कीच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. संघ मालक नितीनजी झांजे आणि त्याचबरोबर प्रशांतजी झांजे यांच्याबद्दल काय म्हणाल? प्रशांत आणि नितीनच्या बद्दल बोलणं म्हणजे किती बोललं तरी कमीच आहे, कारण की नेहमी प्रत्येक वेळेस 2-3 पॅकरांनी मला फोन केलेला आहे की जी तू फॉर्ममध्ये आहेस का, तू प्रॅक्टिस करतोय का, हे न विचारता ते एकच पॅकर आहेत असं बोलले की नाही जी तुला आमच्यातच खेळायचं आहे, काही होऊन ते कोणाला हो बोलू नको. क्या बात आहे, हा विश्वास फार कमी वेळा पाहायला मिळतो. असे मी पॅकर्स पाहिलेले आहेत, असे पुरस्कार ते नक्कीच मी पाहिलेले आहेत, त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय, झांजे ब्रदर्स या टीमने टॉस जिंकला आणि त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारले, परंतु सेकंड इनिंगला होते सुरुवात आणि या पाहूया धावांचा पाठलाग होतोय की मात्र धावा थांबवल्या जातात ते आपण ऐकूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करतोय महाराष्ट्रातील एक आकडे तज्ज्ञ समालोचक जयजी भोसले सरांना सेकंड इनिंगमध्ये आपण आमंत्रित करतोय. तुम्ही बिंदास डिमांड करा, कारण फेब्रुवारी महिना हे लक्षात असू द्या. संपूर्ण लीग स्टेजमध्ये सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल लीग स्टेजमध्ये, हे लक्षात असू द्या, कारण आता प्रारंभिक मॅचेस आहेत. लास्ट डेचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे, कंपल्सरी चेसिंग की मात्र सुपर ओव्हर, तो आपण नक्की पुढेच पाहू. परंतु सध्या या 5ही दिवसांसाठी मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असेल, हे लक्षात असू द्या. त्या दया सागरा अज्ञान तो हरुनी बुद्धिमते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख बगे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा बघता बहु तोषवी. कर्जत प्रीमियर लीग 2025 8वं पर्व आणि या 8व्या संस्करणमध्ये सर्वांचं हार्दिक असं स्वागत. पहिली मॅच चालू आहे जिथे आपण सेजल 11 आणि AR ब्रदर्स या दोन संघांना पाहत आहोत. टॉस जिंकला होता तो अर्थात AR ब्रदर्स या टीमने आणि प्रथम निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं सेजल 11 टीमला. 64 बंडल्यात 65चं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं. 65 रनचं टार्गेट. आघाडीची जोडी सूरज चव्हाण आणि त्याच्या साथीला कौशल बोराडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. उत्तरार्ध पहिला चेंडू स्लॉक स्वीप केलाय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती सणसणीत चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. एक ब्राईट स्टार्ट. संघाला जी सुरुवात हवी होती ना उत्तरार्धामध्ये एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ती इथे प्राप्त केली आहे. लोअर फुलटोज होता, फ्रंट लेग पुढे आणला, आडव्या बॅटने खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्झिक्यूट चांगलं केलं आणि एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार आलाय. कर्जत प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आयुष 11 या टीमने जिंकलं होतं. इथे पहिल्या बॉलवरती एक चांगली सुरुवात होत असताना इथे पाहायला मिळाली. पुढचा बॉल फुलर लेनचा चेंडू इथे पाहायला मिळाला. रुपेशजी सावंत सरांनी सांगितलं इट इज अ व्हाईट बॉल.
बॉलिंग इन पंचांच्या भूमिकेमध्ये रुपेजी साबंत सर, धनंजय कोळी सर बॅटिंग इन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहे आणि तिसरे अंपायर अर्थात या संपूर्ण टेनिस विश्वाचे सिंगम म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं जे सूर्यकांतजी अडाव सर यांना देखील तुम्ही पाहणार आहात काही क्षणामध्ये नेक्स्ट मॅचमध्ये. पहिल्या पर्वाचा विचार केला तर आयुष 11 संघाने पहिलं आणि दुसरं पर्व जिंकलं होतं. नेरळ रायडर्स या टीमने तिसरं पर्व जिंकलं. चौथं पर्व ग्रॅपल स्ट्रायकर या टीमने जिंकलं होतं. 5वं संस्करण हे चांदई सुपर किंग्स CSK या टीमने जिंकलं होतं. 6वं पर्व आपण जिथे पाहिलं तर जिंकलं होतं ते ध्रुवी एंटरप्राइजेस या टीमने. 7वं पर्व जिंकलं श्री 11 या टीमने. यावेळेला कॉट बिहाइंड खेळाडू क्रमांक पहिला बाद होत असताना सूरज चव्हाण बॅक टू द पॅव्हेलियन. प्रशांतचा वेग प्रचंड आहे परंतु ॲक्युरसी चांगली आहे त्याच्याकडे. मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीचा वापर त्याने केला आहे. पहिल्या सामन्यामध्ये असं आपण नेहमी म्हणतो की खेळपट्टी जिथे ही नेहमी टणक नसते, काही वेळेला मॉइश्चर असतो खेळपट्टीवरती, परंतु असं कुठेही काही पाहायला मिळालेलं नाही आहे. बाउन्स प्राप्त झाला खेळपट्टीवरती, डेटला हिट केलं आणि प्रशांतचे आर्म्स आहेत ते जास्तीचे स्ट्रॉंग आहेत, शोल्डर देखील. प्रशांत मसने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना इथे पाहायला मिळाला. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर, पुन्हा एक चेंडू उजव्या एसीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न जो दिशाहीन राहिला आहे. एक्स्ट्रा रन येत असताना अतिरिक्त धावा या थांबवाव्या लागतील कारण विकेट प्राप्त केली आपण. प्रतिस्पर्ध्याच्या आघाडीची जोडी जी काय पार्टनरशिप बिल्ड करत असताना पाहायला मिळाली होती ती इथे रोखली आहे. या स्पर्धेची दमदार सुरुवात झाली कारण आघाडीचा बॅटर पूर्वार्धामध्ये पंकजने जी बॅटिंग केलेली पाहायला मिळाली. चहू बाजूला टोले जंग फटकेबाजी त्याने केली. यावेळेला कमी गतीने व्हेरिएशन्स पाहायला मिळाला. फिंगर रोल केली या बॉलवरती, डॉमिनेट केलं बॅटरला. फ्रंट फुटला इन्व्हिटेशन होतं ऑन साईडला खेळण्यासाठी. इथे मात्र चेंडू निर्धाव स्वरूपाचा प्रशांतच्या माध्यमातून येत असताना परिपक्वता ठासून भरली या गोलंदाजामध्ये कारण गोलंदाज आघाडीचा किंवा द्रुतगतीचा हा नेहमीच कला कौशल्य त्याच्यामध्ये असायलाच हव्यात. चेंडू वळवण्याची कसब त्याच्याकडे असायला हवी, कमी गतीचे चेंडू असायला हव्यात आणि सर्व काही गुणसंपन्न असा गोलंदाजी करतोय प्रशांत. उजव्या यशीच्या बाहेर पुन्हा एकदा हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. वारंवार एकाच ठिकाणी चेंडू पिच करण्याचे प्रयत्न या गोलंदाज प्रशांतचे पाहायला मिळालेत. आणखीन एक चेंडू अवांतर स्वरूपाचा येतोय. एक्स्ट्रा रन 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक दळवी दाखल जरूर झालाय परंतु कोणताही योग त्याच्यावरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा आलेला नाही अद्याप कारण गोलंदाजाने ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे ना, उजव्या यष्टीच्या बाहेर जास्तीचे चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आले आहेत. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये, वॅकंट एरिया, रन्स मिळतील त्या 4. चेंडू येत असताना इथे पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड निष्णात आहे हा बॅटर. खऱ्या अर्थानं पहिला बॉल फेस करण्याचा योग आला आणि अर्थात इथे चौकार आला. बॅटवरती बॉल घेतला आणि डाऊन द ग्राउंड चौकार आला. 11 धावा. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू वेगवान पाहायला मिळाला. गती जास्तीची जनरेट केली. कॉम्प्रोमाइज एका गोष्टीची केलेली नाही आहे या गोलंदाजाने कारण गोलंदाजी करत असताना आपण उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाले. हाफ ट्रॅकर टाकले, कमी गतीने चेंडू टाकले, प्रत्येक गोष्टीची कॉम्प्रोमाइज केलं परंतु वेगाशी नाही. प्रचंड वेगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. पहिला चेंडू ज्या रीतीने डिलिव्हर्ड केला होता तिथून अद्याप आपण पाहिलं तर 8 बॉल टाकलेत या गोलंदाजाने परंतु एकंदरीत 6 चेंडू कंप्लीट करण्यासाठी 8 बॉल अद्याप टाकलेत. त्यामधील अनेक चेंडू वेगवानही पाहायला मिळाले. यावेळेला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये एआर ब्रदर्स या टीमची धावसंख्या धावफलकावरती येते. 11. एक फलंदाज बाद.
करावा लागतील, कारण आघाडीला येणारे बॅटर जिथे आपण पाहिलं ना की पहिल्या षटकामध्ये बाद झाल्यानंतर सूरज चव्हाण बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक दळवीला पाहायला मिळतोय. त्याच्या अगेन्स्ट बोराडेच्या बॅटमधून निघणारा हा स्ट्रोक एक दमदार इथे पाहायला मिळतोय. वाट पाहिली होती काही क्षण त्याने आणि तदनंतर वाट लावली. कमी गतीने बॉल आला, अगदी स्लॉटमध्ये होता आणि लॉंग लेग जिथे मात्र आपण पाहिलं ना तर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये त्याने षटका ठोकला. उजव्या एसीच्या बाहेर रूम दिलाय, जिथे ड्राईव्ह करत असताना ड्रायव्हिंग लेंथवरच्या बॉलवरती ऑफ ड्राईव्ह केले. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. आतिषबाजी सुरू आपने की थी खत्म हम करेंगे. कुशलने या षटकारानंतर प्रतिस्पर्धी इथे अर्थात गोलंदाज पंकजला सांगितलंय. कमी गतीने यावेळेला लपेटलाय, हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक पुल केलाय, तो होतोय सक्सेसफुल षटकार. मात्र इथे समीकरण बदलू लागल्या, धावा वेगाने पुढे सरकू लागल्यात. हे षटक महागडं राहिलंय. पूर्वार्धामध्ये धावांची लूट होती, इथे देखील आपण उत्तरार्धामध्ये देखील या धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना पाहायला मिळते. 9 बॉल 22 ची पार्टनरशिप झाली आहे. लोअर फुलटोस होता, डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक खणखणीत सणसणीत दणदणीत चौकार. इथे मात्र आपण पाहिलं ना तर धावांचा तुतोडा होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जणू काय धावांचा सेल लागलेला पाहायला मिळाला. रन्स आल्या तब्बल 31 धावा धावफलकावरती. येणारे 24 बॉल आता मात्र 34 ची आवश्यकता. 24 चेंडूमध्ये 34 ची गरज. सामना आता मात्र एकंदरीत पाहिला तर बॅलन्स झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा कमी पाहायला मिळाल्या, दुसऱ्या षटकामध्ये रन्स आल्यात. एक गोष्ट आवर्जून प्रत्येक संघाचं मी लक्ष वेधेन की कोणत्याही स्वरूपाची जी टीम मीटिंग तुम्हाला घ्यायचे किंबहुना टीम हडल्स घ्यायचे ते खेळपट्टीवरती घ्यायचं नाही. एकत्रित या, परंतु ते जास्त काळासाठी नसावं आणि अगदी त्याच वेळेला खेळपट्टीवरती तुम्ही एकत्रित येऊ नका. 31 धावा धावफलकावरती आहेत. 11 तारीख आज आपण पाहतोय या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. 16 तारखेला शेवट आहे या स्पर्धेचा. तत्वर या स्पर्धेमध्ये आपण खऱ्या अर्थानं ही खेळपट्टीची निगा राखणं अत्यंत आवश्यक राहील. 31ला 1 गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. अर्थात तिसऱ्या षटकाच्या दरम्यान संदेश गोलंदाजी मार्कवरती संदेश पाटीलला आपण पाहतो आहोत. करंट रन रेट पुन्हा 15.50 च्या धावगतीने धावा आल्यात. 10 बॉलमध्ये 26 ची पार्टनरशिप बनली आहे. ही डोकंदुखी रागू शकते. यावेळेचा बॉल वाईड लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क षटकार. पुलावावरती ताव मारण्याचा प्रयत्न करतात, परंतु मुळात क्रिकेटची भाकरी ही एक सिंगल आणि डबल्स आहेत. आडव्या बॅटने ऑन साइडला गॅप मध्ये केला, वॅकंट एरिया, रन्स मिळतील 4, चेंडू सीमारेषा पार, चौकार.
थँक्यू. नेक्स्ट मॅच झांजे ब्रदर्स टीमचे कर्णधार आणि संपूर्ण स्क्वॉड या उपस्थित व्हा आणि अगेन्स्ट त्याच्या अगेन्स्ट ग्रॅपल टीमचे कॅप्टन आम्ही लक्ष वेधतो आपलं की आपला संघाचा संपूर्ण स्क्वॉड तयार ठेवा. यावेळेचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर ही लेंथ प्राप्त केली आहे, कारण पहिल्या 2 बॉलवरती जिथे रन्स आल्या तदनंतर कमबॅक आवश्यक होतं, ते कमबॅक होत असताना इथे पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती चौकार, धावांची लूट मैदानाच्या आतमध्ये 42 धावा धावफलकावर. आडव्या बॅकने पुनश्च खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, फ्रंट लेग पुढे आणले. एकाच टप्प्यावरती निरंतरपणे गोलंदाजी करत असताना संदेश पाटीलला आपण पाहतो आहोत. कमी गतीचे चेंडू टाकलेत, व्हेरिएशन चांगल्या व्हरायटीला समळे साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 42ला 1, तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेचा बॉल जितका उंच तितकाच लांब, लांब 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 लचक षटकार. असली आहे 48 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि जिथे विजयासाठी 17ची गरज. कर्जत तालुक्याने प्रथमच आपण संपूर्ण टेनिस बॉल विश्वामध्ये पाहिलं की पहिली स्पर्धा राहिली की तालुक्याची डे अँड नाईट स्वरूपामध्ये पाहायला मिळाली. हा तोच कर्जत तालुका आपण गेले 7 पर्वामध्ये पाहतोय की यशस्वीरित्या आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना पाहायला मिळालंय. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं एकंदरीत नीटनेटकंसं आयोजन आपण या कर्जत प्रीमियर लीगचं पाहत आहोत. खरं तर जी फलंदाजी सध्या चालू आहे दोन्ही फलंदाजांची, एक एक्सलचा कौशल बोराडे आणि त्याच्या साथीला ऋतिक दळवी वाकतचा, या दोन्ही फलंदाजांनी जी बहारदार फलंदाजी केली त्यासाठी AR ब्रदरचे संघ मालक हा संघ पहिल्यांदाच खेळतोय कर्जत प्रीमियर लीगमध्ये. रुपेशजी बोईर आणि आकाशजी गरत यांच्या वतीने दोन्ही फलंदाजांना 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आले. दोन्ही फलंदाजांच्या फलंदाजीसाठी त्यांचे मनापासून आभार आणि खेळाडूंचं अभिनंदन. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. एक फलंदाज जिथे मात्र आपण पाहत आहोत तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर 46 धावांची एक मोठी भागीदारी, संघासाठी उपयुक्तपूर्ण भागीदारी इथे पाहायला मिळाली आहे. 18 बॉल आणि 17ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. ऋतिक दळवी आणि कौशल बोराडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत. एक चांगली भागीदारी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून, अर्थात आत्मविश्वासाने खेळ करत असताना दोन्ही खेळाडूंना आपण पाहत आहोत. 18 बॉल आणि 17ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल. प्रशांत याला पुनश्च पाचारण करण्यात आलंय. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण राईट हँडर बॅटरसाठी डीप स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. जो फॉरवर्ड आहे डीपमध्ये, मिड विकेट आहे, वाईड इज लॉंग ऑन लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय. यावेळेचा बॉल याही वेळेला दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाही आहे. रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. याच दर्जाचा खेळ त्याने केलाय. थांबायला तो तयारच नाही आहे. डील करतोय केवळ षटकारांमध्ये. संघाची धावसंख्या अर्धशतक कंप्लीट 54ला 1. यावेळेचा बॉल सरळ बॅकने इथे बॅटचा फेस ओपन केला, ड्राईव्ह केला. एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. क्रिकेटचं कला कौशल्यकडे चांगलं आहे. अचूकतेने चांगल्या दर्जाची गोलंदाजी होते. त्याच्या अगेन्स्ट चांगले स्ट्रोक त्याने केलेत. स्ट्रोक सिलेक्शन चांगले आहेत. 55ला 1. 55ला 1 आपण पाहत आहोत. ऋतिक दळवी आणि कौशल बोराडे. लोअर फुल टोस पिक केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार.
आणि आर्म्स किती स्ट्रॉंग आहेत त्याचे. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत असताना इथे पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 61, विजयासाठी केवळ 4ची आवश्यकता. या वेळेला खाली राहिला बॉल. सरप्राईज पॅकेज होता बॅटरसाठी. कमी गतीने आणि अगदी त्याच वेळेला चेंडू खाली राहत असताना इथे पाहायला मिळालाय. धनंजयजी कोळी सर ठाणे कोळीवाड्याला बिलॉंग करतात. गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. रुपेशजी सावंत सर यांना आपण पाहत आहोत बॅटिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये. आणखीन एक लेजेंडरी क्रिकेटर आणि अगदी त्याच वेळेला एक उत्कृष्ट दर्जाचे पंच. कमी गतीने मॅच फिनिश केली आहे. सामना संपवला. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. ऋतिक दळवीच्या बॅटमधून षटकार. देतोय. हार्ड लक टू सेजल 11. त्यांना देखील एक संधी आहे. चला आतमध्ये चला हस्तांदोलन करण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच विनंती आहे रवींद्रजी भोईर यांना पुन्हा एकदा की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सूर्या स्पोर्ट्स कडून कॅप आणि त्याचबरोबरीने सन्माननीय नितीनजी बडेकर आणि अजितजी जाधव यांच्या वतीने सामनावीरची ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅच ऋतिक दळवी. ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला. विजयी षटकार देखील त्याने खेचला.